नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सर्वजण. आज आपण पावसाळ्यामध्ये छानपैकी हिरव्या मुगाचे पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. हे लाडू खूप पौष्टिक असतात. बघा, पंजाबी लोक पंजिरीमध्ये वगैरे पण हिरवे मूग याचा वापर करतात आणि हे कसे पचायला पण हलके असते पावसाळ्यामध्ये आणि पौष्टिक पण असते. तर चला बघूया आपण कसे करायचे ते. तर मी काय केलं, सर्वप्रथम मुगाला अर्धा किलो सगळे मूग घेतले, त्याला छान रात्रभर पाण्यामध्ये भिजू दिलं आणि आता सकाळी मी त्याला असं टॉवेलवर सुकायला ठेवलं. त्यातलं सगळं पाणी हे सुकून जाईपर्यंत हवेमध्येच ठेवलं, कारण आता पावसाळा आहे तर हवेने ते फॅनच्या सुकून जातात. मग त्यानंतर काय केलं की एक दोनदा पाहिलं असं की सुकले की नाही सुकले. नंतर मग बघितलं की आता थोडा आवाज येत आहे याचा, कणकण. तर कमीत कमी एक दिवस तरी याला सुकायला लागला पूर्ण. आणि बाल्कनीत ऊन आली होती तर उन्हात पण याला मी ठेवून दिलं. आता ह्या मुगाला आपण कणकण असं मस्तपैकी कमी आचेवर भाजून घेऊयात, म्हणजे ते आतमधून सुद्धा असे कुरकुरीत झाले पाहिजे. मूग हाताने दाबून बघायचे तर आपल्याला कळेलच की ते कुरकुरीत झाले की नाही ते. तोपर्यंत त्याला कमी आचेवर भाजत राहायचं. लालसर तर होणार नाही, थोडं मेहनत आहे परतवायची आणि तिथे उभी राहायची. आणि दुसरीकडे मी जो खायचा डिंक असतो तो घेतला, साधारण अर्धी वाटीच्याही कमी आहे. आपलं जो वाटी असते, बाऊल असते, त्याच्या अर्धी वाटीच्याही कमी आहे हा खायचा डिंक. तो पण मी असा कोरडाच गंजामध्ये किंवा कढईमध्ये भाजून घेतला कुरकुरीत असा, आणि सोबत अक्रोडही ठेवले. आता बघा, या डिंकाला मिक्सरमधून फिरवून घेऊया, बारीक करून घेऊया आपण छान. आणि नंतर मग तसंच आपण मुगाचं पण थंड झाल्यानंतर ते पण मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेऊया. आपल्याकडे बारीक चाळणी असते रवा गाळायची वगैरे, त्यातली जी एकदम बारीक ही असते ना चाळणी, ती घ्यायची आणि त्याने ते पीठ मिक्सरमधून काढलेलं मुगाचं छानून घ्यायचं. म्हणजे असं बेसन नाही, पण थोडंसं दरदरीत असं आपल्याला ते पीठ मिक्सरमधून काढलेलं मिळून जाईल. बघा, आता अशा प्रकारे छान आपण सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. एकजीव झालेलं आहे ती छान. आता आपण त्याचे लाडू बांधणार आहोत. तर जेवढा आपल्याला आवश्यकता आहे लाडू बांधण्याकरता तेवढंच दूध टाकायचं, नाहीतर मग त्याला वास लागत असतो. म्हणून याची काळजी घ्यायची. आणि आपण जे दूध पावडर टाकलं आहे त्याने थोडं स्वादिष्ट लागतात हे लाडू. आणि आता बघा, मी अर्धा किलो मूग घेतले होते, त्यातले समजा आपल्याला पावभागच ह्या पिठाचा कामी आलेला आहे गाळून घेतल्यानंतर. आणि पावभाग ह्या पाऊलमध्ये मी तसाच ठेवलेला आहे. त्याची आता आपण चिले वगैरे नंतर पुढे रेसिपी करू, ते मी तुम्हाला दाखवेलच. तोपर्यंत चॅनलला सपोर्ट करत राहा, शेअर करा माझ्या रेसिपीजला, आणि मैत्रिणींना पण
सोबत छान बनवून घ्या मैत्रिणीसोबत. आणि पौष्टिक आणि हेल्दी असे हे लाडू पूर्ण फॅमिलीसोबत आपण सकाळी रोज 1 किंवा 2 खाऊयात. त्यामध्ये डिंक असल्यामुळे ते ताकदवान पण शरीराला बनवते आणि मस्त असं खायला पण खुसखुशीत लागतात. लहान मुलांना पण आवडतात आणि आपले सांधेदुखी, जे गुडघेदुखी असते ते पण होत नाही. आणि अक्रोड टाकल्यानंतर काय होते की जे हृदयरोगी असते त्यांना पण हे लाडू मस्त छान पौष्टिक असे असतात. तर झटपट याची रेसिपी करा आणि पटापट बनवून मला कमेंटमध्ये छान सांगा की कसे झालेत लाडू. बघा किती छान असे मऊसूत आपल्याला हे लाडू तयार झालेले आहेत. दिसायला हिरवे आहेत आणि पिठी साखर टाकल्यामुळे ते अजूनच छान गोड आणि डिंकाचा आस्वाद घेणारे असे हे लाडू मिल्कमेड टाकल्यामुळे खूपच असे सुंदर लागतात आणि शरीराला ताकद देणारे आहे, ऊर्जा देणारे आहे, पावसाळ्यामध्ये इम्युनिटी वाढवणारे आहे. थँक्स फॉर वॉचिंग.